वेल फ्रेंड्स, लेट्स लुक ॲट क्वेश्चन टॅग. आता हा क्वेश्चन टॅग म्हणजे काय आहे? स्पोकन इंग्लिश मध्ये बोलत असताना इनफॉर्मल कम्युनिकेशन्स मध्ये आपल्याला वाक्यामध्ये एखाद्या व्यक्तीला सहमती घेण्यासाठी, देण्यासाठी, त्याची पुष्टी करण्यासाठी म्हणजे कन्फर्म करण्यासाठी काही टेल टॅग जोडले जातात. टेल टॅग म्हणजे काय हे आपण बघूयात. आता हे दोन वर्ड्स असतात त्याच्यामध्ये. कशामध्ये? क्वेश्चन टॅग मध्ये. पहिला वर्ड असतो हेल्पिंग वर्ब आणि निगेशन, आणि दुसरा वर्ड असतो तो ॲप्रोप्रिएट प्रोनाउन, म्हणजे त्या सब्जेक्टच्या अकॉर्डिंग प्रोनाउन आपल्याला सर्वनाम त्या ठिकाणी यूज करावं लागतं. एक एक्झाम्पल बघूयात म्हणजे लक्षात येईल तुमच्या. इंडिया इज द लार्जेस्ट डेमोक्रेसी इजंट इट. आता इज का घेतलेले? हे सहाय्यकारी क्रियापद आहे. हे वाक्य होकारार्थी म्हणून इथे नकारार्थी घेतले. इट का घेतले? तर इंडियाच्या प्रोनाउन इट यूज केलेले. म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघितल्याप्रमाणे वर्ड आणि दोन वर्ड. पहिलं वर्ड हेल्पिंग वर्ब आणि निगेशन. आता हेल्पिंग वर्ब मी तुम्हाला प्रत्येक वेळा लेसन्स मध्ये सांगितलेलं आहे. ऑक्झिलरी वर्ब्स आपल्याकडे 23 आहेत आणि ह्या 23 वर्ड्सची आपल्याला थ्रू आउट मदत घ्यावी लागणार आहे. कशामध्ये? क्वेश्चन टॅग्स मध्ये. आता क्वेश्चन टॅगचं फॉर्मेशन कसं होतं? जेव्हा तुमचा दिलेला सेंटेन्स हे होकारार्थी असेल तर त्याच्या विरुद्धार्थी नकारार्थी वाक्य तुम्हाला करायचे आणि कॉन्ट्रॅक्शनच घ्यायचे, म्हणजे निगेटिव्ह शॉर्ट फॉर्मच घ्यायचा आहे. इज नॉट असं घेता येत नाही. त्यानंतर दिलेल्या सेंटेन्स नंतर फुल स्टॉप रिमूव्ह करून तिथे कॉमा द्यायचा आहे. इज किंवा जे सहाय्यकारी क्रियापद असेल ऑक्झिलरी वर्ब ते सुद्धा स्मॉल लेटर्स मध्ये स्टार्ट होतं. कॉन्ट्रॅक्शन फॉर्म द्यायचा, त्याच्यानंतर प्रोनाउन ॲप्रोप्रिएट आणि मग क्वेश्चन मार्क काय होतं? क्वेश्चन टॅग फॉर्मेशन होतं. आता बघूयात काही एक्झाम्पल्स. ही तुमच्या क्वेश्चन टॅग फॉर्मेशन होतं. आता आफ्टर पॉझिटिव्ह कमांड. आता प्रत्येक वेळेला निगेटिव्हच कमांड दिली पाहिजे असं सुद्धा नाही. काही ठिकाणी पॉझिटिव्ह कमांडला पॉझिटिव्हच क्वेश्चन टॅग जोडलेला असतो. त्याच्यासाठी काही उदाहरण आहेत. इथे तुम्ही बघू शकता. प्लीज सिट देअर, विल यू, प्लीज सिट देअर, वोंट यू. या ठिकाणी दोन्ही तुमची बरोबर असते. हे काय स्पोकन मध्ये मी सांगतोय. सो कीप इन माइंड. त्याच्यानंतर पुढचं आहे आफ्टर निगेटिव्ह कमांड्स वी यूज विल यूज. आता जेव्हा तुमची निगेटिव्ह कमांड असते दिलेल्या वाक्यामध्ये तिथे फक्त विल यूज म्हणजे अफर्मेटिव्ह क्लोज टेल टॅग जोडलेला असतो. डोंट फॉरगेट टू वेक मी अप, विल यू. बघा आता इथे डोंट आहे तर, परंतु या ठिकाणी डोंट आहे म्हटल्यावर इथे क्वेश्चन टॅग काय पाहिजे होता? डू नॉट, डू यू असा पाहिजे होता. परंतु डू यू होत नाही ते, कारण हे फ्युचर पॉसिबिलिटी शो करतं म्हणून विल यू या ठिकाणी त्या पद्धतीने त्याला घेतलेला आहे. आफ्टर लेटेस्ट. आता लेटेस्टच्या वाक्यामध्ये जो कोड टेल टॅग येतो तो तुमचा डेफिनेट शॅल वीच असला पाहिजे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग ते वाक्य दोन्ही सिनारिओ मध्ये असते. लेट अस सिट इन द सन, शॅल वी. लेट अस वेट फॉर हिम, शॅल वी. लेट अस वॉच अ मूवी, शॅल वी. होकारार्थी. त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता शॉर्ट क्वेश्चन्स. आता शॉर्ट क्वेश्चन्स कसे असतात? इट्स मोहन्स बर्थडे टुडे, इज इट. त्या ठिकाणी तुम्हाला इथे बघता येईल आय वेंट टू पार्टी लास्ट नाईट, डिड यू. रॉब वॉजंट इन द ऑफिस दिस मॉर्निंग, वॉजंट ही. म्हणजे जो दिलेला आहे तोच टेल टॅग जोडलेला आहे. परंतु जेव्हा एक्झाम मध्ये तुम्हाला दिलेलं असतं तेव्हा एकच रूल फॉलो करायचा, दिलेल्या वाक्याच्या अपोजिट मध्ये. ओके. देन वी विल बी मुव्हिंग अहेड. या ठिकाणी हे सगळे तुम्ही बघू शकता, हे सगळे सहाय्यकारी क्रियापद ऑक्झिलरी वर्ब्स त्या टेन्सनुसार दिलेल्या मेन वर्बच्या अगेन्स्ट किंवा दिलेल्या हेल्पिंग वर्बच्या सिच्युएशन सिनारिओ मध्ये त्या ठिकाणी ते टेल टॅग यूज केलेले तुम्हाला बघता येतील. सो 23 ऑक्झिलरीज आहेत. त्यासाठी आपण या लेक्चरमध्ये तर सांगितलेलंच आहे, परंतु आपल्या बुक मध्ये याला स्पेशली एक्सप्लेन केलेलं आहे. सो ट्राय अँड अंडरस्टँड इट दॅट वे. क्वेश्चन टॅग इज सो मच इझी इफ यू आर कम्फर्ट विथ टेन्स ओनली. So that's it all about question tag. Thank you.